MH29 आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। आपण पाहत आहात न्यूज MH29। चिखलवर्धा येथील जामा मस्जिद परिसरात जमाते इस्लामी हिंद यांच्या वतीने ईद मिलन व मस्जिद परिचय हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, सौहार्दपूर्ण व ऐक्याच्या मंगलमय वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला। समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर समज, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील प्रख्यात इस्लामिक विचारवंत वाजिद अली खान यांची मानाची उपस्थिती लाभली। त्यांनी मस्जिद परिचय या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि विचार प्रवर्तक शैलीत मार्गदर्शन करत मस्जिदीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे उलगडून सांगितले। प्रमुख वक्ते म्हणून पुसद येथील सय्यद सलमान सर यांनी भारतीय संत परंपरेच्या संदर्भातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि मानवतेच्या सार्वत्रिक मूल्यांवर अत्यंत प्रभावी व अंतर्मुख करणारे विचार मांडले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे तसेच पारवा येथील ठाणेदार हेमंत चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांनी आपल्या मनोगतात सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सौहार्द जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची आजच्या काळात गरज असलेली ठळकपणे सांगितले। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या पवित्र कुराण मराठी भाषांतर भेट देऊन सन्मान करण्यात आला। हा सन्मान सोहळा जमाते इस्लामी हिंद चिखलवर्धाचे अध्यक्ष अब्दुल वाजिद तसेच नसरुद्दीन पठाण यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमास ग्रामपंचायतीतील मान्यवर पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गावाचे पोलीस पाटील गणेश कोमरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कांबळे, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग कर्मचारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची उल्लेखनीय उपस्थिती लाभली। चिखलवर्धा, कुर्ली, गोविंदपूर, तारसावली व पारवा येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद दिला। ईद मिलन व मस्जिद परिचय या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये संवाद, परस्पर समज आणि विश्वास वृद्धिंगत करण्याचा एक स्तुत्य आणि प्रेरणादायी प्रयत्न यशस्वीपणे साकार झाला। उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजम्मिल पठाण यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन उपस्थितांनी पारंपरिक शिरखुर्म्याचा आस्वाद देण्यात आला आणि आनंद, समाधान व सौहार्दाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।